इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाहीत आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाहीत असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. तर इतिहास म्हणजे महापुरुषांची चरित्र मालिका असं स्वामी विवेकानंद सांगतात. तर सामाजिक, धार्मिक, आर्थिक आणि राजकीय कालपट म्हणजे इतिहास होय असं कार्ल मार्क्स म्हणतात. पण इतिहास पाठीशी घ्यावा, वर्तमान चालावा आणि भविष्यकाळ घडवावा हा आमच्यावर झालेला इतिहासाचा संस्कार आहे. खरं तर एखादा माणूस गेल्यानंतर त्याची स्मारकं पुतळे होणं स्वाभाविक आहे. पण एखाद्या माणसाच्या हयातीतच त्यांच्या कार्याची कर्तृत्व स्मारकं उभा राहत असतील तर त्या महापुरुषाचं कर्तृत्व किती मोठं असेल हे सांगायला ही गोष्ट पुरेशी आहे. दक्षिण दिग्विजयाच्या निमित्तानं महाराज आंध्र प्रदेशमध्ये गेले. आंध्रात त्या मुक्कामात महाराजांनी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या श्रीशैल मल्लिकार्जुनचं दर्शन घेतलं. महाराज दर्शन घेऊन बाहेर आले. महाराजांनी मंदिराचा परिसर न्याहाळला आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिर देखणं आहे, मंदिर सुबक आहे, पण मंदिराला घाट नाहीयेत. आणि महाराजांनी आंध्र प्रदेशच्या त्या मुक्कामात श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे सगळे घाट बांधून काढले. आतापर्यंत अनेक राजे महाराजे आले गेले असतील, अनेकांनी ते मंदिर पाहिलं असेल, मंदिराला घाट नाही ते अनेकांच्या ध्यानी आला असेल, पण ते घाट बांधावेत असं वाटलं ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. आताच्या काळातला कुणी असता तर म्हणाला असता तो भाग कुठं आमच्या मतदारसंघात येतो. पण ही संकुचितता महाराजांकडे नव्हती. 350 वर्षापूर्वी महाराजांनी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचे घाट बांधले. एके दिवशी महाराज दर्शन घेऊन बाहेर आले आणि शिखराचं दर्शन घेण्यासाठी महाराजांनी वर पाहिलं आणि महाराजांच्या लक्षात आलं मंदिराच्या प्रत्येक कोपऱ्यावर एक गोपूर आहे, पण 4थं गोपूर बांधायचं राहिलंय, ते अपुरं आहे. आणि महाराजांना तत्काळ वाटलं हे अपुरं राहिलेलं 4थं गोपूर बांधायला हवं. महाराजांनी आंध्र प्रदेशचे काही मजूर बोलावले, त्यांना सांगितलं हे अपुरं राहिलेलं 4थं गोपूर बांधून पूर्ण करा, किती खर्च येईल. मजुरांनी रक्कम सांगितली. महाराजांनी तत्काळ पैसे दिले, हे गोपूर बांधून घ्या. आणि महाराज पुढच्या मोहिमेला निघाले. महाराजांनी दिलेल्या रकमेच्या बळावर आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराचं ते 4थं गोपूर बांधून पूर्ण केलं. गोपूर बांधून झालं आणि सगळे मजूर चर्चा करत बसले. त्यांची चर्चा चालू झाली. ऐसा राजा होणे नाही. कित्येक आले गेले, कित्येकाने मंदिर पाहिले, कित्येकाने शिखराचे दर्शन घेतले, कित्येकांच्या ध्यानी आले 4थे गोपूर बांधावयाचे राहिले, पण बांधावे असे वाटले कोणालाही नाही. वाटले ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना. ऐसा राजा होणे नाही. अरे राजांचं हे मोठे पण लोकांना कळायला हवं, चिरंतन लक्षात राहायला हवं. काय करता येईल. आणि एक मजूर म्हणाला आपण असं केलं तर हे जे 4थं गोपूर आपण बांधलंय त्या 4थ्या गोपुरात आपण महाराजांचीच मूर्ती बसवली तर उत्तम उत्तम उत्तम. आणि आश्चर्याचा धक्का बसेल. आंध्र प्रदेश मधल्या मजुरांनी वर्गणी काढली आणि श्रीशैल मल्लिकार्जुनच्या मंदिराच्या त्या 4थ्या गोपुरात छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवली. महाराजांच्या हयातीत महाराजांचं उभारलं गेलेलं हे जिवंत स्मारक आहे आंध्र प्रदेश मध्ये. या मंदिराच्या तिथंच महाराजांनी एक ध्यान मंदिर सुद्धा उभा केलेलं. काळाच्या ओघात त्याची पडझड झाली. आता त्याच ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्ती मंदिर उभा केलेलं आहे. दक्षिण दिग्विजय करून महाराज परत निघाले. येता येता कर्नाटकमध्ये आले. कर्नाटकात बेलवाडी नावाचं एक ठाणं आहे. सावित्रीबाई देसाई नावाच्या ठाणेदारांनी तिथं राज्य करत होत्या. नवरा आदिलच्या सरदार मरण पावला. नवऱ्याच्या पश्चात ठाण्याचा कारभार या सावित्रीबाई बघत होत्या. आमचा सकोजी नावाचा सरदार, त्याला असं वाटलं की सगळं जिंकत निघालोच आहे तर हे बेलवाडीचं ठाणंही जिंकावं. कुणी सावित्रीबाई म्हणून ठाणेदारी नाहीत, सहज पराभव करता येईल. त्यांनी मोजकं सैन्य घेतलं आणि बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. पण बाई मोठ्या चिवट आणि जिद्दीच्या, त्यांनी सकोजी गायकवाडचा सपशेल पराभव केला. आपला सावित्रीबाईंनी पराभव केलाय हे जर महाराजांना कळालं तर सकोजीने आणखी प्रचंड सैन्य गोळा केलं आणि पुन्हा एकदा बेलवाडीच्या ठाण्यावर हल्ला चढवला. यावेळी मात्र सावित्रीबाई देसाईंचा पराभव झाला. विजयाच्या उन्मादात सकोजींनी सावित्रीबाईंना कैद केलं. महाराजांच्या सामने चला आणि कैद झालेल्या सावित्रीबाई निघाल्या, पण अचानक थबकल्या. घरदिशी मागं वळाल्या. स्वतःचं तानं बाळ त्याने आपल्या सोबत घेतलं आणि म्हणाल्या आता चला. तानं बाळ घेतलेल्या कैदी असलेल्या सावित्रीबाई महाराजांच्या सामने उभा राहिल्या. आपण कैदी आहोत, आपण पराभूत आहोत. हा राजा आता आपल्याला शिक्षा सुनावणार, सजा फरमावणार.
पण महाराजांनी काही शिक्षा सुनावण्या अगोदरच त्या सावित्रीबाई सरकन पुढं झाल्या आणि स्वतःच्या हातातलं तानं बाळ त्यांनी महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि महाराजांना म्हणाल्या, मी तुमची दोषी आहे, मी तुमची कैदी आहे, काही शिक्षा द्यायची असेल तर ती मला द्या, पण या सगळ्या प्रकारात माझ्या या तान्या बाळाचा काही दोष नाही, त्याला तोशिष नको. आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाकडे बघत महाराजांनी स्मित केलं. चिटणीसाला इशारात झाली. चिटणीस दुधाची वाटी घेऊन आला आणि आपल्या मांडीवर असलेल्या त्या तान्या बाळाला महाराजांनी चमच्यानी दूध पाजलं. दूध पाजून झाल्यावर त्या तान्या बाळाकडे बघत महाराज सावित्रीबाईंना म्हणाले, हा आमच्या मांडीवर जो आहे ना तो आमचा भाचा आहे, हा आमचा भाचा आहे, म्हणजे तुम्ही आमच्या बहीण झाला. मग कुठला भाऊ बहिणीचं राज्य बळकावतो, कुठला भाऊ बहिणीला सजा सुनावतो, कुठला भाऊ बहिणीला शिक्षा देतो? सखोजी यांचं राज्य यांना परत द्याच, पण आमच्या बहीण म्हणून आमच्याकडून चोळी बांगडीसाठी यांना नवराज्य जोडून द्या. आणि हा आमचा भाचा, त्याच्या दूध भातासाठी वतनाची व्यवस्था करा. त्या सावित्रीबाईंना काही कळे ना, कैसा राजा, मला शिक्षा करणं राहिलं बाजूला, माझं राज्य ताब्यात घेणं राहिलं बाजूला. हा राजा माझं राज्य तर मला परत देतोच, पण मला आपली बहीण मानतो, चोळी बांगडीसाठी मला नवराज्य जोडून देतो, माझ्या मुलाला भाचा मानतो, त्याच्या दूध भाताची व्यवस्था करतो. धन्य धन्य ऐसा राजा होणे नाही. या राजांची ही कीर्ती लोकांना चिरंतन कळायला हवी. आणि म्हणूनच या सावित्रीबाई देसाईंनी या प्रसंगाची 3 दगडी शिल्प तयार केली. महाराज बसलेत, त्यांच्या मांडीवर ते तानं बाळ आहे, महाराज त्याला चमच्यानी दूध पाजतायत आणि शेजारी सावित्रीबाई देसाई उभा आहेत. अशी ती दगडी शिल्प. कधी कर्नाटकात गेलात तर धारवाड नावाचा जिल्हा आहे, त्या धारवाड जिल्ह्यात यादवाड नावाचं गाव आहे. त्या यादवाड गावात एक मारुतीचं मंदिर आहे आणि त्या मारुतीच्या मंदिरात सावित्रीबाई देसाईंनी कोरलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे दगडी शिल्प आहे. महाराजांच्या हयातीत उभारलं गेलेलं महाराजांचं हे जिवंत स्मारक आहे कर्नाटकमध्ये. ज्या प्रतापगडावर महाराजांनी अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला, त्याच प्रतापगडावर महाराजांनी आई भवानीचं मंदिर उभा केलं. मंदिराच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होती. आई भवानीच्या मूर्तीची पालखीतून मिरवणूक चालल्यात होती. महाराज स्वतः पालखी खांद्यावर घेऊन निघाले होते. अचानक एका कोपऱ्यात काही लोक उभा असलेली महाराजांना दिसली. ती लांबूनच देवीला नमस्कार करत होती. महाराजांनी विचारलं, अरे लांबून का नमस्कार करता, जवळ या ना. ती लोक म्हणली, नाही 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 महाराज, इथूनच बरं आहे. अरे देवीचा आशीर्वाद घ्यायचा आहे, नमस्कार, जवळ या ना. लोक म्हटली, नाही 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 महाराज, आम्ही जवळ आलो तर देवी बाटेल, आमचा स्पर्श नको महाराज. महाराजांना काही कळे ना, आपण तेच ना, तेच पाथरवट ज्यांनी आई भवानीची मूर्ती तयार केली. अरे मग तुम्ही तयार केलेली मूर्ती भवानी ती देवीचं रूप घेते, पण तुम्ही स्पर्श केल्यावर मग ती बाटते, हे कैसे? जवळ या. एवढंच नाही, त्यावेळी महाराजांनी क्रांतिकारी निर्णय घेतला आणि प्रतापगडाच्या आई भवानीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना ज्या पातरवाटांनी ती भवानी मातेची मूर्ती घडवली होती त्यांच्याच हस्ते करून घेतली. प्रतापगडावरचं ते भवानी मातेचं मंदिर महाराजांच्या त्या विलक्षण क्रांतिकार्याची साक्ष आहे. ते महाराजांचं अफाट कर्तृत्व स्मारक आहे. 350 वर्षापूर्वी महाराजांनी स्वराज्य उभा केलं. पण या स्वराज्यातला पहिला नियम होता, आपल्या सैनिकांना सक्त आदेश, रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये. पण कुठल्या रयतेच्या? स्वराज्यातल्या. स्वराज्यातल्या रयतेच्या भाजीच्या देठाला तर हात लावायचा नाहीच. पण शत्रू राज्यात जाल, शत्रूवर स्वारी कराल, तेव्हा शत्रूच्या राज्यातल्या रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही. हा राजा फक्त आपल्या रयतेची नाही, शत्रू राज्यातल्या रयतेची सुद्धा काळजी घेतो आहे. महाराजांनी सैनिकांना स्पष्ट आदेश दिलेत, मंदिर, मस्जिद, चर्च धक्का लावायचा नाही. स्पष्ट आदेश दिलेत महाराजांनी. परस्त्री माते समान स्त्रीला हात लावायचा नाही. राजकारण हे अर्थकारणावर असतं, पण 350 वर्षापूर्वीचं छत्रपती शिवाजी महाराजांचं राजकारण
हे नैतिक जीवन मूल्यांवर आधारित आहे. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठं. प्रत्येक घटनेतून, प्रत्येक प्रसंगातून महाराजांनी एक विलक्षण अलौकिक गुण दिला, जो आजही आम्हाला प्रेरणादर्शी आहे. स्वराज्य उभा केलं, स्वराज्य उभाही राहिलं, पण महाराजांनी विचार केला, या भूमीत राज्य नव्हते असं नाही. देवगिरीचं राज्य होतं, विजयनगरचं साम्राज्य होतं, पण उद्ध्वस्त झालं. आपणही स्वराज्य उभा करतोय, कदाचित नाही, हे स्वराज्य चिरंतन राहिलं पाहिजे, अखंड टिकलं पाहिजे. आणि महाराजांनी त्यासाठी पहिला विचार केला, स्वराज्याला धोका कुठून, महाराष्ट्राला धोका कुठून. आणि महाराजांच्या लक्षात आलं, महाराष्ट्राला धोका जमिनीवरनं नाही, महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे. 350 वर्षापूर्वी शिवाजी महाराजांनी सांगितलं, महाराष्ट्राला धोका समुद्रावरून. परवा मुंबईवर 26/11चा दहशतवादी हल्ला झाला आणि मग आम्हाला कळालं, महाराज म्हणत होते ते खरं होतं. महाराष्ट्राला धोका समुद्रावरून. आणि म्हणूनच सम्राट चंद्रगुप्तानंतर हिंदुस्थानात स्वतःचं आरमार उभा करणारा पहिला राजा म्हणून आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद घ्यावी लागते. कधी भारतीय नौदलात गेला तर नौदलाच्या प्रवेशद्वारावरच लिहिलंय, भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. महाराष्ट्राला 750 किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. शत्रू याच किनारपट्टीवरनं येऊ शकत होता नव्हे. समुद्रावर ताबा कुणाचा, मालकी कुणाची. आमची नौका जर समुद्रात घालायची झालं तर आम्हाला पोर्तुगीजांचा परवाना घ्यावा लागायचा. महाराज म्हटले, हे चालणार नाही, भूमी आमची, मग समुद्रही आमचाच असेल. महाराजांनी समुद्रावर हुकूमत निर्माण करायचा प्रयत्न सुरू केला आणि 750 किलोमीटरच्या किनारपट्टीवर महाराजांनी तब्बल 85 किल्ले उभारले. समुद्रालाच व्यसन घातली. महाराजांना जंजिरा घ्यायचा होता, पण महाराज अयशस्वी झाले. अखेर जंजिराच्या उरावर महाराजांनी दुसरी शिवलंका उभारली. 84 बंदरे ऐसी जागा नाही, ऐसा गड सिंधुदुर्ग. महाराजांनी दर्यात सिंधुदुर्ग उभा केला. ह्या सिंधुदुर्गाचं बांधकाम चालू होतं त्यावेळी महाराज तिथल्या बांधकाम प्रमुखाला काय सूचना देतात माहिती आहे? महाराज लिहितात, इंग्रजांकडनं शिसं मोजून घेणे, धूर्त इंग्रज फसवतील. महाराज सांगतायत, सिंधुदुर्गाच्या बांधकामाला लागणारी वाळू धुवून घेणे. वाळूला माती चिटकून राहील, ती तशीच बांधकामात येईल आणि लाटांच्या तडाख्याने परत माती वाहून जाईल आणि भिंती पोकळ राहतील. म्हणून महाराज सांगतायत, वाळू धुवून घ्या. किती बारकाईनं लक्ष देत आहेत महाराज प्रत्येक गोष्टीकडे. या सिंधुदुर्गाचं बांधकाम बघायला महाराज सिंधुदुर्गावर आले. पाहणी सुरू होती आणि अचानक महाराजांचा डावा पाय तिथल्या ओल्या बांधकामावर पडला आणि महाराजांच्या डाव्या पायाचा ठसा त्या चुन्याच्या गिलाव्यावर उमटला. महाराज म्हटले, अरे. तसे कामगार म्हटले, राजा लय बेस झालं, ही शिवलंका उभारताय, दर्याला व्यसन घालताय. राजे, आज आपण आलात, पण आम्हास असं वाटतं की आपण इथंच असावात, आपण आम्हाला प्रेरणा देत राहावात, आपलं अस्तित्व इथं राहावं. महाराज, एक विनंती आहे. आणि या कामगारांनी ओल्या चुन्याचा गिलावा महाराजांच्या सामने धरला. महाराज, आपल्या हाताचा ठसा यावर उमटवावा. महाराजांनी आपल्या हाताचा ठसा त्यावर दिला. पुढं महाराणी जिजाबाईंनी सिंधुदुर्गावरच्या महाराजांच्या त्या हाताच्या आणि पायाच्या ठस्यांचं कोनाड्यात रूपांतर केलं. त्याला उत्तम पद्धतीनं संवर्धित केलंय. आज कधी सिंधुदुर्गावर गेला तर महाराजांच्या हाताचं आणि पायाचं ठसे तुम्हाला तिथं आजही दर्शन देत राहतील. महाराजांच्या हयातीतलं महाराजांचं हे तिसरं जिवंत स्मारक आहे सिंधुदुर्गावर. महाराजांनी आरमार उभा केलं, पण त्यावेळी जहाजं इंग्रजांकडनं घ्यावी लागायची, तोफा पोर्तुगीजांकडनं घ्याव्या लागायच्या, दारुगोळा डचांकडनं घ्याव्या लागायच्या. ते देतही होते, पण महाराजांनी विचार केला, इंग्रज आज जहाज देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, डच आज दारुगोळा देत आहेत, पण उद्या हे देणं यांनी बंदच केलं तर. आणि महाराजांच्या लक्षात आलं, जी माणसं दुसऱ्याच्या खांद्यावर उभा असतात ती केव्हाही ढासळतात, आणि जी माणसं स्वतःच्या पायावर उभा असतात त्यांना कोसळण्याचा धोका नसतो. स्वराज्य स्वतःच्या पायावर उभा राहिलं पाहिजे. आणि महाराजांनी रत्नागिरी जिल्ह्यातल्या विजयदुर्गला जहाज बांधायचा कारखाना काढला. मुंबई जवळच्या कल्याणला आरमाराची गोदी काढली. तोफा ओतायचा कारखाना पुण्याजवळच्या मावळमध्ये चालू झाला. स्वराज्यासाठी लागणारा दारुगोळा आता स्वराज्यातच निर्माण होऊ लागला. स्वराज्य स्वयंपूर्ण झालं, स्वावलंबी झालं, स्वयंभू झालं. उद्योगशीलता आणि उद्यमशीलता हा महाराष्ट्राला दिलेला महाराजांनी अलौकिक गुण आहे.
आज आम्ही म्हणतो खरं मराठी माणूस व्यापात मागं, मराठी माणसाला उद्योग जमत नाही. कोण म्हटलं? 350 वर्षापूर्वी महाराजांची जहाजं युरोप, इराण, तुर्कस्तानला मसाल्याच्या पदार्थाचे व्यापार करायला जात होती. महाराजांनी इथं एवढे कारखाने उभारलेले की मराठी माणूस उद्योगात मागं असं म्हणूच नाही शकत. 85 किल्ल्याबरोबरच महाराजांनी 2 जागतिक कीर्तीची बंदरं उभारली, ज्या बंदरावरून पूर्वेला येमेनकडं आणि पश्चिमेला इंडोनेशियाकडं मराठ्यांच्या जहाजांचा व्यापार चालायचा. हे 350 वर्षापूर्वी केलंय महाराजांनी. 350 वर्षापूर्वी महाराजांनी एक विचार केला, हे इंग्रज आज जहाजं देत आहेत, पोर्तुगीज आज तोफा देत आहेत, उद्या नाही, पण ही स्वराज्याच्या बनावटीची जहाजं, महाराजांनी तयार केलेली जहाजं ज्यावेळी दर्यात तरंगू लागली, त्याच्यावर अवजड तोप ठेवली तर तोपेच्या ओझ्यानं जहाज डसमळायचं. सबब नेम चुकायचा, तोपेचा गोळा पुढं सुटला, दाब मागं पडला की जहाज पाण्यात बुडायचं. महाराजांच्या लक्षात आलं काहीतरी केलं पाहिजे आणि एके दिवशी विचार करून महाराज कल्याणच्या कारखान्यात पोहोचले. मी सांगतो तसं जहाज तयार करा आणि महाराजांनी सांगितलं असं 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 आणि तसं तसं जहाज तयार झालं. तत्कालीन काळात पाण्यावर अत्यंत जलद गतीनं पाळणारं, किती ओझं ठेवलं तर नड सुमळणारं, तोपेचा गोळा पुढं सुटला, दाब मागं पडला तरी पाण्यात न बुडणारं असं विलक्षण जहाज महाराजांनी निर्माण केलं. महाराजांच्या निर्मितीतनं तयार झालेली जहाज त्यांचा पहिला लढा इंग्रजांशी झाला आणि इंग्रजी आरमाराचा मराठ्यांनी सपशेल पराभव केला. मुंबईचा इंग्रज गव्हर्नर सुरतेच्या इंग्रज गव्हर्नरला कळवतो, जोपर्यंत शिवाजी महाराजांसारखी जहाज आपल्या आरमारात येत नाहीत तोपर्यंत मराठ्यांच्या आरमारांचा पराभव करणं कठीण आहे. सुरतेच्या गव्हर्नरनं विचारलं असलं कसलं जहाज आहे त्यांचं. त्या गव्हर्नरला माहिती मिळाली, ज्या इंग्रजांकडनं जहाज विकत घ्यावं लागायचं त्या इंग्रजांनी महाराजांना पत्र पाठवलं, तुम्ही तयार केलेलं जहाज आम्हाला विकत देता का. ही महाराजांची निर्मिती आहे, ज्याचं महाराजांनी नाव ठेवलं संगमिरी जहाज. हे आपण तयार केलंय. पोर्तुगीज, डच आणि पोर्तुगीजांच्या आरमारावर उरावर महाराजांनी स्वतःचं आरमार उभा केलं. पाश्चात्य प्रवासी असं लिहितो की नशीब ते शिवाजी महाराज जमिनीवर जन्माला आले. महाराज जर पाण्यावर जन्माला आले असते ना तर 150 वर्ष राज्य करणं लांब राहिलं. इंग्रजांना हिंदुस्थानचा नीट चेहरा सुद्धा बघता आला नसता. इतका विलक्षण सामर्थ्य महाराजांनी इथं उभा करून ठेवलं, इतका विलक्षण. अहो, ॲबे करे नावाचा फ्रेंच प्रवासी महाराजांच्या रोह्याच्या कार्यालयात आला. त्याला राजापूरच्या बंदरात जायचं होतं. महाराजांची दर्यावर हुकूमत, त्यामुळे महाराजांच्या कार्यालयातनं पुढचा परवाना घेतल्याशिवाय ह्या ॲबेकरेला पुढं राजापूरला जाता येणार नव्हतं. हा ॲबेकरे महाराजांच्या रोह्याच्या कार्यालयात पोहोचला आणि परवाना घेता घेता त्या रोह्याच्या कार्यालयातल्या महाराजांच्या अधिकाऱ्याला त्यांनी विचारलं, तुमचे महाराज प्रत्येक लढाईत यशस्वी होत आहेत, तुमच्या महाराजांना विजय जणू प्रसन्न आहे, तुमच्या महाराजांच्या या यशाचं कारण काय, कशामुळे महाराज यशस्वी होत आहेत. त्यावेळी शिवाजी महाराजांचा रोह्याच्या कार्यालयातला अधिकारी म्हणाला, आमच्या महाराजांचं यश याचं कारण एकच, अभ्यास, विलक्षण अभ्यास. असं कुठलं क्षेत्र नाही, असा कुठला प्रांत नाही ज्या क्षेत्रा प्रांतांचा महाराजांना अभ्यास नाही. इतिहास तर तोंडपाठ आहेच, पण राज्यशास्त्र, धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, नीतिशास्त्र, समाजशास्त्र, व्यवस्थापन शास्त्र या साऱ्यांमध्ये महाराज तरबेज आहेत. महाराजांना भूगोल सुद्धा तोंडपाठ आहे. इथल्या नद्या, नाले, डोंगरकडे, कपाऱ्या, वाटा, घाटवाटा सारं महाराजांनी स्वतः नकाशे केलेत. इतका सूक्ष्म अभ्यास आहे महाराजांचा की त्यांच्या अभ्यासापुढं या साऱ्या योजना सहजासहजी यशस्वी होतात. शिवचरित्रातनं आम्हाला काय संदेश दिला? यश मिळवायचं असेल तर अभ्यास फार महत्वाचा आहे. ज्या क्षेत्रात असाल तिथला अभ्यास. आमच्या पोरांची अलीकडची अडचण अशी झाली की अभ्यास सोडून सगळं येतं आम्हाला. सगळ्यात मोठी अडचण, अहो त्यांच्या गावची 3-4 पोरं होती, म्हणले काय नोकऱ्या बिकऱ्या नाहीत, आता काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग चौघांनी ठरवलं व्यवसाय करू कुठला तरी. मग चौघांनी व्यवसाय कुठला करायचा ह्याच्यावर चर्चा केली. मग त्यांच्या लक्षात आलं आपलं गाव जरा आतमध्ये आहे, गावचं एसटी स्टँड गावाच्या बाहेर आहे. म्हणले माणसं एसटीतनं उतरतात आणि 2 किलोमीटर चालत गावात येतात. त्यामुळं जर लोकांच्या सोयीसाठी आपण रिक्षाचा व्यवसाय चालू केला आणि रिक्षा जर स्टँडला लावली तर गावात येणारी माणसं लय भेटणार, व्यवसाय उत्तम चालणार.
चौघांनी मिळून लगेच पैसे काढले. चौघात मिळून रिक्षा घेतली, रिक्षा एसटी स्टँडवर लावली, रिक्षा स्टँडवर उभा केली आणि या चौघातले तिघं मागच्या सीटवर बसले आणि चौथा पुढच्या सीटवर बसला. आली एसटी, उतरली माणसं, रिक्षा दिसल्यावर गेली बसायला. वाकून बघितलं रिक्षा फुल. चलो पैदल. 3 महिने झाले यांच्या रिक्षाला काय ग्राहकच मिळेना. चौघं परत एकत्र आले, म्हणले या व्यवसायात काय राम नाही, दुसरा कुठला तरी व्यवसाय चालू करू. परत त्यांनी चर्चा केली कुठला व्यवसाय चालेल. आणि मग त्यांच्या लक्षात आलं आपल्या गावात गाड्या भरपूर झाल्यात, पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान आपल्या गावात नाही, आपण पंक्चर काढायचं दुकान टाकू. चौघांनी परत पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण 3 महिने झालं दुकान टाकून, ह्यांच्या पंक्चर काढायच्या दुकानात एकही गाडी आली नाही. का? ह्यांनी पंक्चर काढायचं दुकान 4थ्या मजल्यावर टाकलं होतं. ज्या क्षेत्रात आहात तिथला खोलवर अभ्यास करा. काय, कधी, कुठं, कसं करायचं आहे या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे अभ्यास करणं. महाराजांनी ते केलंय. बारीक सारीक अभ्यास आहे महाराजांचा. ॲबे करेला आमच्या त्या कार्यालयातला अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांचा अभ्यास, या अभ्यासाच्या बळावर महाराज यशस्वी होता. आणि प्रश्न विचारलाय ॲबे करेनं, महाराज हे सगळं करतायत, पण तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे. आणि रोह्याच्या कार्यालयातील शिवाजी महाराजांचा तो अधिकारी सांगतोय आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद तंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं स्वप्न आहे. काय विलक्षण स्वप्न आहे. सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं ध्येय आहे. ध्येयाशिवाय जीवन व्यर्थ. ध्येय ठरलंय, त्या दृष्टीनं महाराजांची वाटचाल चालू आहे. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही, तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य आहे महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कोणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्ष एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. स्वराज्य उभा करायचं आहे, महाराजांकडे आहे काय? ना साधनं, ना संपत्ती, ना सैन्य. हे स्वराज्य कुणाच्या जोरावर उभा केलं? कवायती फौजाच्या नाही हो. तुमचे आमचे बापजादे महाराजांच्या खांद्याला खांदा लावून लढत होते. शेतात नांगरट करता करता नांगर मोडून त्याच्या तलवारी बनवून ही माणसं या मातीच्या मुक्ततेसाठी महाराजांबरोबर झुंजत होती. रानावनातल्या माणसांच्या बळावर महाराजांनी राज्य उभा केलं नव्हे, स्वराज्य हे शेतकऱ्यांनी उभा केलेलं राज्य आहे. 350 वर्षापूर्वी केवढी अफाट क्रांती केली महाराजांनी. कशासाठी? स्वराज्य कशासाठी? स्वतःला छत्रपती व्हायचंय म्हणून नाही. महाराजांच्या राज्याचा वचननामा काय? वचननामा एकच, सर्वांस पोटास लावणे आहे बस. इथला प्रत्येक जण पोटाला लागला पाहिजे. पोटं रिकामी असली की माणसं झोकलेली राहतात आणि पोटं भरलेली असली की मग पाठीचे कणे ताठ होतात. माणसांच्या पाठीचे कणे ताठ करायचे असतील, त्यांना स्वाभिमान द्यायचा असेल तर त्यांची पोटं भरली पाहिजेत. महाराजांनी त्यासाठी चोहो दिशाला उद्योगधंदे चालू केले, माणसांच्या हाताने काम दिलं. हे राज्य आपलं कधी वाटतं? जर त्या राज्याच्या कार्यात आपला सहभाग असेल तर महाराजांनी इथल्या प्रत्येकाचा समावेश करून घेतला राज्याच्या कारभारात. अहो एखादा सुतार एखादी लाकडाची फळी रांधायचा, त्यांनी रांधलेली फळे एखाद्या जहाजाला बसवले, जहाज युद्धात उतरायचं, युद्धात त्या जहाजाला विजय मिळायचा आणि तो सुतार छाती काढून सांगायचा त्या 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 जहाजाची फळी मी रांधलीये मी. कोण आनंद दिला महाराजांनी, कोण अभिमान दिला? हे राज्य प्रत्येकाला आपलं वाटत होतं, म्हणून प्रत्येक जण त्या राज्यासाठी स्वतःच्या कर्तृत्व समिधा देत होत्या. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. आपल्या घरातल्या विजेच्या बल्बला आपण कधी दगड मारतो का? नाही. आणि रस्त्यावरची एक तरी ट्यूब आपण नीट ठेवतो का? का हो?
कारण घरातला बल्ब माझा असतो, रस्त्यावरची ट्यूब माझी नसते. ज्या दिवशी रस्त्यावरची ट्यूब माझी होईल ना, त्या दिवशी हा देश महासत्ता होईल. महाराजांनी ते केलं. हे तुझं आहे, हे तुझं राज्य आहे, तुझं आहे ना, मग तुलाच उभारलं पाहिजे, तुलाच लढलं पाहिजे. ही उर्मी इथल्या प्रत्येकात पेरली महाराजांनी. नाहीतर मला प्रश्न पडतो, काय दिला असलो महाराजांनी? बघा ना, आमच्या तानाजीनी पोराचं लग्न काढलंय, पत्रिका द्यायला महाराजांकडे गेला. रायबाच्या लग्नाला यायचं बरं का. मात्र राजांची नजर कोंढाण्यावर, आणि कोंढाण्याकडे पाहता पाहता राजे तानाजींना म्हणाले, तान्हा, कोंढाणा घ्यायचं म्हणे आहे रे. तसं सर्दी सुटले तानाजी, हातातल्या पत्रिका फेकल्या. राजा आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि पोराचं लग्न टाकून तानाजी कोंढाण्याचं लग्न करायला गेले. गेले 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 असे गेले की रायबाचं लग्न करायला परत आलेच नाहीत. मला राहून राहून प्रश्न पडतो, काय दिलं असेल महाराजांनी हो? का महाराज म्हणले असतील तानाजींना, तान्हा तेवढा कोंढाणा घ्या, मग पंचायत समितीच्या तिकिटाचं तुमचं बघतो. काय दिलंय? नाही हो. महाराजांनी स्पष्ट सांगितलं, मी म्हणतोय म्हणून नको येऊस, मी म्हणतोय म्हणून नको लढूस. तुला जर वाटत असेल तुझ्या पोरीबाळींच्या बरोबर सुरक्षित राहावी तर ये. तुला जर वाटत असेल तुझं राज्य तुझंच राहावं तर ये. तुला जर वाटत असेल तुझ्या उद्याच्या पिढ्या सुखात नांदाव्यात तर ये. मी सांगतोय म्हणून नव्हे. इथला प्रत्येक जण जो आला ना, तो स्वतःच्या राज्यासाठी, स्वतःच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी. हे तुझं राज्य आहे, उभा करायची जबाबदारी सुद्धा तुझी आहे. महाराज प्रेरक झाले आणि त्यांनी असंख्यांना प्रेरणा दिली. शून्यातनं विश्व उभा केलं महाराजांनी. जे उपलब्ध आहे त्याचा वापर केला आणि त्याच्या बळावर हे राज्य उभा केलं. माझ्याकडं हे नाही, माझ्याकडं ते नाही, मला कोणी ते दिलं तर ते करीन, असला प्रकार नाही, काही नाही महाराजांकडं. बघा ना, 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडीत या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचंय. पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं, आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कुणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पोऱ्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुणी अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुनेचा आवाज कर. तुझा खुनेचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशेर लपून ठेवतो आणि विटीदंडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपला आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्यासोबत त्यांना तलवारबाजीचा युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्याचवेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्याचवेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडं पोरग येताना. तसं खुनेचं पोर थरारलं, नीट निरकून बघितलं, येणारं पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून. शिवबाराजांना कळवायची की कुणी अनोळखी येतंय, सावध राहा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशेर लपून ठेवा, विटीदंडूचा खेळ चालू करा, कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विटीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशेखाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढं उभं राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र तू? आणि ते 15-16 वर्षाचं रांगडं पोरग सांगत होतं, रामोशाचा बहिर्जी जी. काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना, मग सांगतो. ते खुनेचा पोर म्हटलं, तू तर म्हणताच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुनेचं पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं. राजा कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले, दे पाठवून आत. बहिर्जी आत आला, राजांपुढे उभा राहिला. राजाने विचारलं, काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज, आम्हाला बी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं, काय येतं तुला? सगळं येतं जी, कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजांना पटलं वाटलं माणूस कामाचा. असं असं असं, मग चल ये 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 ये, आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला, म्हटला, राज, उद्यापासून येतो की जी. का र? नाही, बापाला सांगावा दिला असता राज, बापाला सांगून मग उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले, ठीक आहे, ये उद्यापासून. जा. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजांना म्हणाला, राज, एक सांगू का जी? राजे म्हणले, बोल. नाही, कुणी अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा, ह्या दिवसात मोर वरडत नाही. ती नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा, या दिवसात जर मोर ओरडतच नाहीत तर आवाज आला कुठनं? आयतं गवसून चाल राजा. राजाने माणसं गोळा केली, त्याशी दऱ्याखोऱ्यातली गिरकंदरातली अचूक ज्ञान, सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढं राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला.